नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आम्ही आज देवीच्या मंदिरात आलेलो आहे, लांडेवाडी येथे, भोसरी, पुणा. इथे 2 दिवसाची सप्तमी अष्टमी 2 दिवसाची आलेली आहे, म्हणून आम्ही नवमीला दर्शनाला आलो. आणि तसं पण मला आरत्या वगैरे लावायच्याच होत्या. तसं पण मी दरवर्षी देवीला आरत्या वगैरे लावतच असते. घरी पण लावते, आसरा वगैरेच्या लावत असतात, गावाकडे पण लावतात ना, म्हणून मी पण इथे लावत असते. त्यानंतर मग मी दर्शन घ्यायला आली, बारीमध्ये लागली आणि दर्शन वगैरे घेतलं. पण गर्दी एवढी होती ना, नवमीच्या सर्व होम वगैरे चालू होते ना मंदिरामध्ये, त्याच्यामुळे जास्तच गर्दी होती. आणि मग होम वगैरे कालच झालेला होता इथचा, पण मी आज आलेली होती. मग दर्शन वगैरे घेतलं, तरी पण खूप गर्दी होती. तर मग तरी पण दर्शन झालं, निवांत वगैरे नाही झालं, पण झालं दर्शन. मग दर्शन वगैरे घेतलं आम्ही. ओटी वगैरे पण भरली देवीची. ओटीचं सामान वगैरे घेतलेलं होतं विकत, मग ओटी वगैरे भरून घेतली देवीची. ओटी वगैरे भरायला मला थोडा वेळ लागला. ओटी वगैरे घेऊन दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन वगैरे घेऊन तिथं टिक्का वगैरे लावला. दादा वगैरे टिक्का लावत होती, टिक्का वगैरे लावून घेतला आणि बाहेर वगैरे निघाली गर्दीमधून. आणि दर्शन वगैरे घेऊन मला परत मग मी आरत्या वगैरे लावायला सुरुवात केली. आधी म्हटलं दर्शन वगैरे घ्या. दर्शन वगैरे घेऊन मग आरत्या वगैरे लावायला सुरुवात केली. बघू शकता मी पुऱ्या, दही भात वगैरे बनवला होता. भजे वडे नाही बनवले मी, मला वेळच मिळाला नव्हता. तर मग तीच दाखवून दिलं. बघू शकता होम वगैरे पेटलेले होते तर कालच होम वगैरे झालेले होते. तर नारळ वगैरे आधीच टाकलेले होते होममध्ये. त्याच्यात मग दिवे वगैरे ठेवून घेतले. म्हटलं दिवे वगैरे लावून घ्यायचे आता. आणि ते दिवे वगैरे आरत्या वगैरे लावायला मी सुरुवात केली. तर ते आरत्या वगैरे पण एवढे दिवे वगैरे मला वाटलं लागणारच नाही, मी पणती वगैरे एक्स्ट्रा घेऊन गेली नव्हती. तर मग मी तसे त्याच्यामध्ये दिवे लावले. कणकीचे दिवे वगैरे बनवतात आमच्या गावाकडे, तर मी कणकीचे दिवे वगैरे बनवले होते. तुम्ही पण नवमीला आरत्या वगैरे लावता का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सर्व दिवे 9 दिवे बनवून घेतले होते मी 9 दिवसाचे. 9, 5 किती पण